आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. तूच स्वामिनी खरोखरी, वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. नाशिकवरून कळवण मार्गे निघालं की साधारण 30 मैलांवर नांदुरी गाव येतं. ते सप्तशृंग गडाच्या पायथ्याचं गाव. दुसऱ्या बाजूला वणी आहे, म्हणून हा गड वणीचा डोंगर म्हणूनही ओळखला जातो. नांदुरीकडचा रस्ता म्हणजे गडावर जाण्याचा सगळ्यात जुना रस्ता. त्या रस्त्यानं गड चढायला सुरुवात केली की साधारण 2 मैलांचा पहिला चढाव आहे. घाट रस्त्याचा चढाव, आणि घाटाचं नाव आहे रडतोंडीचा घाट. जो घाट चढताना दमछाक होऊन तोंड अगदी रडकं होतं तो घाट. सावकाश चढलं पाहिजे, देवीचं स्मरण करत करत चढलं पाहिजे. पण घाट चढायला सुरुवात करण्यापूर्वी थोडं थपकायला हवं. घाटाच्या पहिल्याच पायरीजवळ देवीचं हे छोटंसं मंदिर आहे ना, इथे थांबा. ही पायथ्याची देवी. प्रथम हिला नमस्कार करायचा आणि मगच चढायला सुरुवात करायची. कुठली ही देवी? सप्तशृंगी तर वर डोंगरावर आहे ना? हो, डोंगरावरच देवी भगवतीचं मुख्य ठाणं आहे. पण ही देवी म्हणजे तिचंच रूप. फार फार प्राचीन काळातली घटना आहे. गडावरची देवी तेव्हा रोज रात्री म्हणे स्नानाला बाहेर पडायची. गड उतरून खाली यायची. सोबत फक्त एक पहारेकरी द्वारपाल असायचा. गडाच्या पायथ्याशी इथेच देवीची स्नानाची जागा होती. कदाचित इथे पूर्वी असेलही एखादं तळं. पण देवी इथे थांबली कशी? तीच हकीकत सांगतो आहे. देवी स्नानाला बसली की पहारेकरी दूर उभा राहून आसमंतावर नजर ठेवायचा. त्याला मागे वळून पाहण्याची परवानगी नव्हती. पाण्याचा आवाज ऐकू आला की तो समजायचा देवीचं स्नान सुरू झालं बरं का, आणि आवाज थांबला की समजायचा देवीचं स्नान झालं, आता वस्त्र पालटून देवी येईलच. पण एकदा तो नेहमीसारखा आपल्या जागेवर येऊन उभा राहिला तरी पाण्याचा आवाज येईना. देवीची आंघोळ अजून कशी नाही सुरू झाली? तो अस्वस्थ झाला. जरा वेळ त्यानं कानोसा घेतला आणि मग न राहून सरळ मागे वळून बघितलं. अरे बापरे, देवीला ते कळलं की काय? अर्थात देवीला ते समजलं आणि ती संतापली. द्वारपालाला खूप रागे भरली आणि म्हणाली, आता मी गडावर येणार नाही, इथेच राहीन. आणि मग मला वाटतं द्वारपालानं विनवलं असेल, प्रार्थना केली असेल आणि देवीनं त्याला क्षमा देखील करून टाकली असेल. अगदी बरोबर. देवी पुन्हा गडावर गेली खरी, पण तिचा अंश इथे मागे राहिला. ती ही देवी. हिचं दर्शन घेऊन निघालो तर मला वाटतं मनातल्या श्रद्धेमुळे रडतोंडीचा घाट पार करताना जरा बळ मिळेल. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. घाट चढता चढता आणखी एक गोष्ट सांगते देवीची. पेशव्यांच्या काळातली. नारोशंकर म्हणजे ज्यांनी वसईच्या लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून ती प्रसिद्ध घंटा नाही का आणली, ते नारोशंकर. ते या सप्तशृंगीचे निस्सीम भक्त होते. देवी दर्शनाला ते नियमित गडावर जात. पण पुढे पुढे गड चढवेना. नाशकाहून इतकं लांब नियमित जाणंही झेपेना. त्यामुळे त्यांनी देवीला साकडं घातलं. आई जगदंबे, रोज तुझ्या दर्शनाला येणं झेपत नाही आता. माझ्यासाठी तू नाशिकला येशील? देवीला त्यांच्या भक्तीचा लोभ जडला होता. म्हणाली, मी येईन, 5 वर्षाची मुलगी होऊन येईन. पण एक अट मात्र आहे, माझ्या पायातले पैंजण वाजतील आणि मी मागे आहे हे तुला कळेल.
पण तुझ्या घराजवळ येई तो मागे पाहू नको. नारोशंकर बर म्हणाले आणि गडावरून निघाले. पैंजण वाजतायत. मागे न पाहता नारोशंकर पुढे चालतायत. होता होता ते गंगेपाशी आले आणि थबकले. देवी येतेय ना? आवाज का घुटमळला पैंजणांचा? त्यांनी मागे वळून पाहिलं आणि देवी तिथंच राहिली, गंगाकाठी. ती महालक्ष्मी म्हणजे हीच देवी आहे तर? मला हे माहित नव्हतं. आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे. पण मुळात सप्तशृंगावर देवी आली कशी? ती कथा तर अतिप्राचीन काळातली आहे. मार्कंडेय ऋषींची कथा. देवीसारखं पूर्वेकडे तोंड करून उभं राहा. समोर हा मार्कंडेयाचा डोंगर आहे. मार्कंडेय ऋषी मोठे तपस्वी होते. ते आदिशक्तीचे उपासक होते. तपश्चर्येनं त्यांनी देवीला प्रसन्न करून घेतलं. देवी म्हणाली, काय हवं ते माग. ऋषी म्हणाले, मला तपस्व्याला काय हवं असणार, पण तू रोज माझ्याजवळ असावंस असं मात्र वाटतं. इथे राहशील? आणि देवी मार्कंडेय ऋषींच्या समोरच्या डोंगरावर येऊन राहिली. ते रोज तिला पुराणातल्या कथा सांगत. अशी ही देवी भक्तांच्या प्रेमासाठी इथे येऊन राहिलेली आहे. कुणी आणखीही वेगळी कथा सांगतात का? कारण मी ऐकलेली कथा थोडी निराळी आहे. इथे या डोंगरावर पूर्वी म्हणे गुराखी पोरं आपली गुरं चारायला घेऊन यायची. एकदा 2 पोरं डोंगरावर गेली तर त्यांना एक देवी दिसली आणि तिच्या पुढ्यात नैवेद्य. मुलांनी तो मटकावला आणि ती तृप्त झाली. असं रोजच घडायला लागलं. मुलं जेवत का नाहीत म्हणून घरची माणसं एकदा गुपचूप पाठीमागे आली आणि त्यांना देवी दिसली. त्यांनी मग ते स्थान साफसूफ केलं आणि देवीची पूजा अर्चा सुरू केली. अशी कथा आहे खरी. आणखी एक थोडी वेगळी गोष्ट मीही ऐकली. इथे म्हणे एक धनगर असाच शेळ्या चारायला आला असताना त्याला डोंगर कपारीत मधाचं पोळं लागलेलं दिसलं. त्यानं मध खाण्यासाठी म्हणून पोळं काढण्याचा खूप प्रयत्न केला. माशानं युक्तीनं हटवलं आणि पोळं उंचावर होतं म्हणून हातातली काठी मोहळात खुपसली. पण मधानं उली होऊन ती बाहेर येण्याऐवजी शेंद्रानं माखून बाहेर आली. त्यानं धडपड करून पोळं काढलं तर आत देवीचं दर्शन त्याला घडलं. तो आनंदानं देवीची पूजा करू लागला, तिची उपासना करू लागला. म्हणजे असं दिसतं की हे देवीचं स्थान पूर्वीपासूनच तिथं असणार, अगदी प्राचीन काळापासून. त्याचा शोध माणसांना जरा उशिरा लागला. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतीदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी, आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी, अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.